12 वाजता आहेत, पण वॉर्ड क्रमांक 11 मधल्या नागरिकांनी मला फोन केल्यामुळं आज मी या वॉर्डामध्ये आलेले आहे. गडिंग्लजमध्ये कचऱ्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे आणि सगळीकडं त्याच विषयावर चर्चा होताना दिसते. अशातच वॉर्ड क्रमांक 11 मधील नागरिकांनी जनगर्जना लाईव्हशी संपर्क करत आम्हाला काही फोटो टाकले. ते फोटो पाहिले असता मी प्रत्यक्ष या ठिकाणाला भेट दिली आणि या ठिकाणचं हे दृश्य किती भीषण आहे हे तुम्ही स्वतःच बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ठिकाणी जर बघितलं तर हे सगळं मेडिकलचं साहित्य दिसते. पाण्याच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या आणि त्याचबरोबर हॉटेलांचं सुद्धा साहित्य या ठिकाणी दिसतंय. पण सगळ्यात जास्त या ठिकाणी दिसणारा कचरा म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातला कचरा. आणि हा सगळा कचरा टाकल्यामुळं या ठिकाणचं पूर्ण हे गटार पॅक झालेलं आहे. इथं जवळच 3 ते 4 हॉस्पिटल आहेत. हे साहित्य या ठिकाणी अगदी उघड्या पद्धतीने टाकलेलं आहे. कुठल्याही प्लास्टिक पिशवीमध्ये किंवा बॉक्समध्ये न टाकता हे अगदी उघड्यानं टाकलेलं आहे. त्यामुळं हे साहित्य गोळा करत असताना, हा कचरा गोळा करत असताना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची किती तारांबळ उडणार हा विचार जरी केला तरी अंगावर माझ्या आता यावेळी शहारे आलेले. हा कचरा काही कुत्री खात असतानाचे फोटो इथल्या रहिवाशांनी जनगर्जना लाईव्हकडे पाठवले आणि त्याखाली स्वतः त्या नागरिकांनी सुद्धा पोस्ट केलेली होती की हा कचरा खाल्ल्यानंतर त्या कुत्र्यांना जर काही झालं तर त्याचा धोका इथल्या रहिवाशांना. कुत्र्यांनी हा कचरा खाल्ल्यानंतर होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेला संपूर्णपणे गडिंग्लज नगरपालिकाच जबाबदार असेल असंच इथल्या नागरिकांचं मत आहे. क्रमांक 11 मध्ये ओपन स्पेस आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीची स्वच्छता केली जात आहे, पण संबंधित नगरसेवकांना हा रस्त्यावरचा कचरा मात्र दिसत नाही. त्याचेच नवल वाटते. हा कचरा त्यांना खरोखरच दिसत नाही की जाणीवपूर्वक ते याकडे दुर्लक्ष करतायत आणि या दुर्लक्ष करण्यामागचं नेमकं गौड बंगाल काय, हाच प्रश्न इथल्या नागरिकांना पडलेला आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.